नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला, आज आपण वरण पोळी भात भाजी असं संपूर्ण जेवण बनवूया. त्यासाठी सर्वप्रथम तुरीची डाळ धुवून घ्यायची. कुकरमध्ये थोडीशी हळद आणि तेल टाकून शिजायला ठेवायचं. आणि एका पातेल्यामध्ये आपण भात शिजायला ठेवूया. आपण मोठा कुकरही लावू शकतो. कुकरच्या भांड्यांमध्ये एकात डाळ एकात भात, पण माझ्याकडे खूपच मोठा कुकर आहे, त्यामुळे मी असं वेगवेगळंच बनवते. नंतर आपण वालपापडीच्या ज्या शेंगा आहेत वरव्याच्या, आपला भात अगदी सुटसुटीत होण्यासाठी ना, भाताला उकळी आल्यावर त्याच्यावरचं पाणी काढून टाकायचं आणि परत तो भात शिजायला ठेवायचा. म्हणजे भात अगदी सुटसुटीत होतो. बासमती राईसचा जसा होतो ना, तसा साध्या तांदूळाचा सुद्धा भात आपला अगदी सुटसुटीत होतो. नंतर आपण वालपापडीच्या शेंगा शिजवून घेऊ. बघा किती अगदी सुटसुटीत भात तयार झालेला आहे आपला. शेंगांची भाजी करायला जिरं मोहरीची फोडणी द्यायची. लसूण चांगला लाल होऊ द्यायचा आणि त्यामध्ये आपल्या शेंगा सोडून द्यायच्या. बघा, अशा प्रकारे आपण सर्व शेंगा वरण पोळी भात भाजी बरोबर ना, वांग्याची भाजी वरण पोळी बरोबर छान लागते, पण माझ्याकडे वांगे नव्हते म्हणून मी वालपापडीच करायला घेतली. बघा, अशा प्रकारे आपल्या शेंगा शिजायला टाकून द्यायच्या. त्याच्यावर थोडं मीठ मसाला टाकून द्यायचा, चवीपुरतं मीठ, आणि आपल्याला किती तिखट हवं त्यानुसार मसाला टाकून द्यायचा. सर्व एकजीव करून शिजायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. कणिकमध्ये थोडीशी मीठ, थोडंसं तेल टाकून छान असा उंडा तयार करून घ्यायचा. तोपर्यंत इकडे आपली डाळ शिजून तयार आहे. हिला रवीने चांगली घोटून हे सपक वरण बनवतो आपण, फिक्कं अगदी. संपूर्ण थाळी वरणपोळी भात भाजी, अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत ही सगळ्यांना चालेल असं जेवण आहे. म्हणजे लहान मुलांना कसं आपण वरणावरचं पाणी देतो प्यायला, आणि म्हाताऱ्या माणसांना अगदी काला मोडून खायला छान. असं हाटून आणि उकळी यायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण चपात्या करून घेऊया. अशा प्रकारे आपल्या चपात्यासुद्धा रेडी आणि पूर्ण जेवणाचं ताटसुद्धा रेडी. वरतून तुपाची धार घ्यायची. धन्यवाद.